बुलेटिनमध्ये सुरुवातीला आजच्या दिवसातली सर्वात मोठी बातमी। दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आणि विद्यार्थी आंदोलनाच्या प्रचंड मोठ्या रेट्यानंतर अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। हे विद्यार्थी आंदोलनाला मिळालेलं मोठं यश मानलं जातंय। 20 जुलैला जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून बेछूट लाठीमार करण्यात आला होता। त्यानंतर देशभरात या आंदोलनाला पाठिंबा वाढला, प्रतिसाद वाढला होता। तसंच काँग्रेससह विरोधी पक्षही या मुद्द्यावरून आक्रमक झाले होते। सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण मागे घेतल्यानंतरही आंदोलनाची धग काही कमी झाली नाही। उलट या आंदोलनाचं लोण अन्य राज्यांमध्ये पसरलं होतं। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना अखेर नाईलाजानं का होईना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावाच लागला। दरम्यान दिल्लीतल्या या घडामोडीनंतर राज्यातही एक मोठी घडामोड घडली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं दिल्लीत येण्याचा निरोप आला होता। त्यानुसार दुपारी 3च्या सुमारास फडणवीस दिल्लीत दाखल झाले आणि अवघ्या काही तासात वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन फडणवीस मुंबईच्या दिशेने रवानाही झाले। फडणवीसांनी कुणाची भेट घेतली, तिथं काय चर्चा झाली याची माहिती मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर लगेच होतो, त्यामुळे अनेक शंका कुशंका उपस्थित करण्यात आल्या। राज्यामध्ये नेमकी फडणवीसांनी तिथं कुणाची भेट घेतली याबद्दल काही कळलंय? दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती मिळालेली आहे, परंतु त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाहीये। मात्र अमित शहा यांनीच त्यांना दिल्लीमध्ये ताबडतोब बोलवलं होतं अशी माहिती मिळालेली आहे। आणि या बैठकीमध्ये 2-3 महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। पहिला मुद्दा म्हणजेच की मुंबईमध्ये या संपूर्ण आंदोलनाच्या संदर्भामध्ये काही धागेदोरे आहेत का, याच्यामध्ये काही इतर लोकांचा सुद्धा हात आहे का, या संदर्भामध्ये चाचपणी जी आहे ती केली जात आहे आणि तपास सुद्धा त्या दृष्टीनं सुरू आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की आता कॅबिनेट एक्सपान्शन होणार आहे लवकरच आणि त्यासाठी राज्यातून कोणते खासदार आहेत की ज्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घ्यावं आणि त्याचबरोबर एनडीए मधील घटक पक्षांच्या संदर्भामध्ये सुद्धा ही चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे या 2-3 मुद्द्यावर त्यांची चर्चा झाल्याची माहिती मिळते, परंतु या चर्चेमध्ये नेमका आणखीन कोणता तपशील आलेला आहे ते अद्याप समजलेलं नाहीये। परंतु दुपारी 2:30 वाजता ते दिल्लीमध्ये पोहोचले, त्यानंतर 3 वाजता बैठकीला पोहोचले। बैठक 4 ते 4:15 पर्यंत चालली आणि त्यानंतर पुन्हा ते एअरपोर्टकडे गेले आणि 5 ते 5:15च्या सुमारास ते मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे केवळ हा 1 ते 1.5 तासाचा हा दिल्लीचा प्रवास होता। 1 ते 1.5 तासाच्या बैठकीसाठी ते दिल्लीत आले होते आणि त्यांनी त्यानंतर ताबडतोब रवाना झालेले आहेत। त्याच्यामुळे आता पाहावं लागेल की नेमकं ही बैठक आणखीन याच्यामध्ये कोणते मुद्दे आलेत आणि कशासाठी। नक्कीच धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान फडणवीसांच्या या दिल्ली दौऱ्यावरून राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया। तुमचा अंदाज काय? नाही काय हे बघा, आता हे इतक्या वेळा गेले आहेत आजपर्यंत, बरं का, त्यांच्यामध्ये तर इतकं ती चुरस आहे की शिंदे गेले की मग ते आले परत की फडणवीस जातात, मग फडणवीस आले की परत शिंदे जातात। त्याच्यामुळे हे खूपदा झालेलं आहे। आत्ताच्या सिच्युएशनमध्ये हे का गेलेत मला असं वाटतं त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही किंवा तिकडे काय वरती निर्णय झाल्याशिवाय आपल्याला आत्ता काही कळणार नाही। कारण जशी तुम्ही आत्ता बातमी ऐकली तशी आम्ही पण आत्ताच ऐकलेली आहे। त्याच्यामुळे आत्ता याच्यावरती आत्ता या क्षणाला काय बोलण्यात अर्थ नाही। दरम्यान फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे। देवेंद्र फडणवीस हे वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन पुन्हा आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। आज पहाटे त्यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठलाची शासकीय पूजा केली, मात्र त्यांना नंतर दिल्ली दौराही करावा लागलेला आहे। या दिल्ली दौऱ्यामागचं नेमकं गुपित काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे।